राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वयाने 5 डिसेंबर रोजी राज्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शाळा बंद ठेवून आंदोलन यशस्वी करण्यात आले. शिक्षकांना टीईटी परीक्षा देण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यायकारक संचमान्यता रद्द करून यासाठी विद्यार्थी पटसंख्येची अट शिथिल करावी, अंशतः अनुदानित यासह सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी. शिक्षकेतर कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी. स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मान्यता देणे बंद करून मराठी शाळा वाचवाव्यात. शिक्षण विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर रिक्त पदे तात्काळ भरावीत. सरसकट पदवीधर वेतन श्रेणी, वसतिशाळा शिक्षकांची मागील सेवा गृहीत धरून त्यांना कायम करावे यासह अन्य प्रमुख मागण्या आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा बंदची हाक देण्यात आलेली होती. शाळा बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचं नियोजन हिंगोली जिल्ह्यातसुद्धा करण्यात आलेलं होतं. परंतु हिंगोली शहरामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्ही महामोर्चा जो आहे तो स्थगित केलेला आहे आणि आज लोकशाही मार्गानं, शांतताप्रिय मार्गानं शाळाबंद आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना आत्ताच आमच्या ज्या 14 मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन सुपूर्द केलेलं आहे.